आर्थिक टंचाईमुळे सरकारच्या अनेक योजना रखडलेल्या असताना आता सर्वसामान्यांच्या उपचारासाठी सुद्धा सरकारकडे पैसाच नसल्याची धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या राज्यातील सर्वात महत्त्वाच्या आरोग्य योजनेअंतर्गत विविध रुग्णालयाचे सुमारे 923 कोटी रुपये सरकारने थकवलेले आहेत। राज्य सरकार पैसेच देत नसल्याने या योजनेमध्ये रुग्णालयांनी रुग्णांना दाखल करून घेण्यास सुद्धा टाळाटाळ करण्यास सुरुवात केली। राज्य सरकारने हमी घेतलेल्या रुग्णांच्या उपचाराची रक्कम राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत देण्यात येते आणि सरकारने घेतलेल्या हमीमुळेच रुग्णालयांकडून रुग्णांवर पैसे न घेता आता उपचार केले जात असल्याचं बघायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहू शकतो। अनेक योजना खरं तर रखडलेल्या आहेत आणि त्याचा फटका आता रुग्णांना बसताना बघायला मिळतोय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय खरं तर अनेक योजना रखडलेल्या आहेत, मात्र आता त्याचा फटका सर्वसामान्यांना बघायला मिळतोय। रुग्णांची यामध्ये हेळसांड होते। महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत जे रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जात आहेत त्यांना आता रुग्णालयांकडून उपचार घेण्यास नकार दिला जातोय। कारण सरकारकडून जे पैसे येणं बाकी आहे रुग्णालयांचे ते थकलेले आहेत। आर्थिक तंगी जी आहे ती सरकारची बघायला मिळते आहे। 923 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे पैसे जी बिलं आहेत ती सरकारकडून त्या रुग्णालयांना देणं बाकी आहे। काही रुग्णालयांच्या माध्यमातून महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवली जाते, जिथे गरजू आणि गरीब रुग्णांवरती उपचार होतात, मोफत उपचार होतात आणि अशा रुग्णांचे पैसे हे सरकार त्या रुग्णालयांना देतं। मात्र मागच्या काही दिवसांपासून जे रुग्णालयांना सरकारकडून पैसे येणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे, ते पैसे आलेले नाहीत आणि त्याचा आकडा 1-2 नाही तर जी सूत्रांनी माहिती दिली आहे जवळपास खरं तर सरकार या संदर्भात काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।